नमस्कार मित्रांनो, आज आपलं अपूर्व स्वागत आहे। आज आपण थापी मासाचा फ्राय कसा करायचा ते बघणार आहोत। पण मागचेच आम्ही बोंबील फ्रायचा व्हिडिओ टाकलेला होता, त्याला तुम्ही छान रिस्पॉन्स दिलाय, सबस्क्राइबर पण आणि व्ह्यू पण खूप छान दिलेले आहेत। म्हणून आता आम्ही थापी मासा फ्राय कसा करायचा ते सांगणार आहोत। पण जर तुम्ही आपल्या रेसिपीला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, आज हा मी थापा मासा आणलेला आहे। तर हा कसा फ्राय करायचा आणि साफ पण कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ह्याचे असे मी पीस वगैरे दुकानातनच तिथनं करून आणलेले आहेत। हे बघा आता मी तुम्हाला तो साफ कसा करायचा ना ते दाखवते। हे बघा, आता ह्याच्यात थोडं पाणी ओतलेलं आहे मी, जेणेकरून आहे ना आपल्याला तुम्हाला दाखवते मी त्याच्यात घाण कुठं असते, त्याची तोंड पण हे बघा। हा पापलेट सारखाच असतो, पण थोडा चपटा आणि मोठा असतो। पापलेट थोडं बारीक असतं, पण खायला खूप टेस्टी लागतो हा मासा। हे बघा, त्याच्या आहे ना इथं आहे ना अशी घाण असते, ती ही घाण असते ना काळी, ही काढून टाकायची असते आपल्याला। हे ठेवायचं नाही तर मग काय होतं, हे बघा ते कडवट लागतं, नाही तर मग हे बघा हे सगळं असं स्वच्छ करून घ्यायचं। हे बघा किती त्याचं पाणी घाण निघालेलं आहे, ही अशी घाण निघते त्याच्यातनं सगळी, त्याच्यामुळे हा स्वच्छ असा साफ करून घेतलेला आहे। मी तुम्हाला दाखवलंय कसं साफ करायचा तो। हे बघा, आता हा मी स्वच्छ करून घेतलेला आहे। त्याची तोंड ही अशी असतात, अशी तोंडात पण घाण नाही राहायला पाहिजे, म्हणजे मग काय होतं, तोंड पण फ्राय केली ना की खायला खूप, इथं मांस असतं, खायला खूप टेस्टी लागतात ही तोंड पण। हे बघा आता हे पूर्ण साफ करून घेतलेलं आहे आपण। आता ह्याला फ्राय कसं करायचं त्यासाठी जे लागणारे मसाले ते मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आता हे मी 4-5 आमसूल घेतलेले आहेत, थोडंसंच पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये। आता हे आमसूल भिजत घातले होते मी। आता ह्या आमसूलचं पाणी ना आपल्याला माशाला चोळून घ्यायचंय। आता हे मी मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा, मीठ आणि हे तिखट तुमच्या आवडीने घ्या। हळद घेतलेली मी 1 चमचा, 2 चमचे मी तिखट घेतलेलं आहे, आणि हे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे 2 चमचे। हे बघा, आता हे मी आमसूलचं पाणी होतं ना, ते आमसूल असं पूर्ण माशांना चोळून घेतलेलं आहे, माशाला पूर्ण। हे बघा, आता हा लिंबू घेतलेला आहे मी अर्धा, हा लिंबू सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे, आणि तो लिंबू सुद्धा माशाला चांगला चोळून घ्यायचा आहे, त्याचं रस लिंबाचा। हे बघा, आता हे मी ते तुम्हाला दाखवलं होतं आलं लसूणची पेस्ट वगैरे, त्याचं मी हे असं थोडंसं बॅटर करून घेतलेलं आहे ह्याचं। आणि आता हे आपल्याला माशांना पूर्ण चांगलं छान त्याच्यामध्ये चोळून घ्यायचंय। हे बघा, आता हे मी ते मगाचं बॅटर होतं ना, ते माशाला असं पूर्ण चोळून घेतलेलं आहे, त्याच्या तोंडांना वगैरे पण। हे बघा, आता हे आपल्याला चांगले 15-20 मिनिटं ह्या बॅटरमध्येच असे ठेवायचेत मासे, जेणेकरून काय होतं अजून छान टेस्ट येते माशाची। हे बघा, आता हे मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे, मिरची पावडर घेतलेली अर्धा चमचा, आणि मीठ घेतलेलं आहे 1 चमचा। आता हा रवा, मिरची पावडर आणि मीठ आपल्याला सगळं एकत्र करायचंय। हे बघा, आता हे मी एकत्र केलेलं आहे। आता जे मासे आहेत ना आपल्याला, ते ह्याच्यामध्ये व्यवस्थित माशांना लावून आपल्याला फ्राय करून घ्यायचंय। हे बघा, आता हा मासा घ्यायचा, हा रवा जो आहे त्याला वरून छान कोट करून घ्यायचं, म्हणजे काय होतं, जेव्हा आपण बारीक गॅसवर जेव्हा हा मासा फ्राय करतो ना, तेव्हा ते इतकं कुरकुरीत आणि छान लागतं ना खायला। हे बघा, हे असं पूर्ण त्याला कोट करून घ्यायचंय। हे बघा, आता हे तेल घेतलेलं आहे मी तव्यामध्ये। आता हा मासा ह्याच्यावर असा सोडायचा, आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा। मोठ्या गॅसवर मासे कधी तळायचे नसतात, बारीक ह्याच्यावर तळायचे, म्हणजे ते छान आणि खरपूस
भाजले जातात, फ्राय होतात। हे बघा आता एक बाजू पूर्ण वरून फ्राय झालेली आहे, त्याला मी पलटी मारलेलं आहे। दुसरी बाजू पण अशीच छान फ्राय करून घ्यायची। हे बघा आता हे अशा प्रकारे आपले फ्राय झालेला आहे मासा। हे बघा आता हा थापी मासा अशा प्रकारे फ्राय केलेला आहे। तर तुम्ही अतिशय साधी, सिंपल आणि सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली ते। साधं, सिंपल आणि झटपट होतो हा मासा, खायला पण खूप टेस्टी लागतो। नक्की नक्की ट्राय करा। हे बघा अशा प्रकारे आपलं थापी मासा फ्राय करून झालेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।